कल्पना करा, आज तुम्ही 10 ग्राम सोनं 95,000 रुपयाने घेतलं आणि 6 महिन्यानं ती सोनं 75,000 रुपये आलं किंवा थेट 1,40,000 वर गेलं. दोन्हीपैकी काहीही होऊ शकतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या लाखो रुपयाच्या निर्णयाचा व्हिडिओ आहे. 2026 मध्ये सोन्याचा भाव किती असेल, सरकारने नियम काय लावलेत, आरबीआय सध्या काय करताय आणि मोठ्या बँकांना सोनं साठवत का आहेत आणि त्या सर्वाचं महत्वाचं तुम्ही नेमकं काय करायला हवं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याबाबत तुमच्या आयुष्यामध्ये डोक्यात गोंधळच राहणार नाही. तर सगळ्यात मध्ये असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की 2024 मध्ये आणि 2025 मध्ये सोन्याची महागाई इतकी का वाढली, तर 2024 ते 2025 हे सोन्यासाठी ऐतिहासिक वर्ष ठरलं. 2025 ते 10 ग्राम सोन्याचा दर पाठिंबाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 75,000 ते 80,000च्या आसपास होता. लोक म्हणत होते बस आता हे जास्त सोनं वाढणार नाही, पण एप्रिलमध्ये अचानक सोनं कोसळणार अशा देखील बातम्या देखील तुमच्या युट्यूब चॅनल असतील, न्यूजच्या माध्यमातून तुमच्या कानावर देखील येत असेल. सोनं 55,000 रुपये होणार अशी अफवा देखील पसरली. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली सोनाराच्या दुकानात रांगा लागल्या. 45% लोकांना सोनं विकून टाकलं आणि म्हणालं मग काय झालं, इतिहासात पहिल्यांदा सोनं 1 लाखाच्या वर गेलं आणि आजच्या घडीचा आजचा दर पाहायला गेलं तर 1,41,000 याचा सोन्याचा दर येऊन पोहोचलेला आहे. आणि पाहायला तर पाठिंबाच्या काळामध्ये जून 2025 10 ग्राम सोन्याचा 1 लाख प्लस त्याचा दर गेला. ज्यांनी घाबरून सोनं विकलं ते आता सध्याच्या पाहायला गेलं तर आम्ही सोनं विकलं असतं तर बरं झालं असतं, ते आता सध्याच पश्चाताप करतायत. तर सोन्याच्या भावावर नियंत्रण कोणाचं असतं हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, तर चला सगळेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर सोन्याचा भाव हे कोणते सोन्याचे दुकानदार ठरवत नाहीत, कोणतेही सरकार ठरवत नाही, एकाच देशावर हा दर अवलंबून राहत नाहीत. आता मग तुमच्या मनामध्ये असेल की मग दर कोण ठरवतो सोन्याचा, तर खरे कंट्रोलर असतात ते म्हणजे जागतिक युद्ध आणि तणाव. म्हणजे जगामध्ये युद्ध व्हायला सुरुवात झाली की सोन्याचा दर आपोआप वाढणार. नंतर पाहिलं तर डॉलर विरुद्ध रुपया, ज्यावेळेस डॉलरची किंमत वाढते त्यावेळेस सोन्याचा दर वाढणार. ज्यावेळेस रुपयाची व्हॅल्यू कमी होते तरी देखील तुम्हाला सोन्याचा दर वाढणार. नंतर दुसरं पाहिलं तर अमेरिकेचे व्याजदर, जे काही फेडरल बँक आहेत तर या फेडरल बँकेमध्ये देखील जे अमेरिकेच्या बँकेचे फेडरल बँकेने जर व्याजदर वाढवले तर तुम्हाला सोन्याचा दर देखील तिथं वाढणार. नंतर पाहिलं तर आरबीआय आणि काय जे इतर सेंट्रल बँक आहेत त्या बँकेने देखील थोडंफार व्यवहारात बदल केले तर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण देखील होऊ शकते, नाहीतर मोठी वाढ देखील होऊ शकते. दुसरं पाहिलं तर सोन्याचा पुरवठा, म्हणजे मार्केटमध्ये जेवढं सोनं हवं आहे तेवढं जर पुरवठा होत नसेल तरी देखील सोन्याच्या भावामध्ये आता ही महागाई वाढत आहे. आता हे तुम्हाला सगळं समजलं असेल. आता हे सगळं समजल्याशिवाय 2026चा अंदाज चुकीचा ठरतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्ध, भीती आणि सोनं याचं नेमकं कनेक्शन काय हे देखील आपण जाणून घेऊया. जेव्हा जग घाबरतं तेव्हा काय होत असतं, तेव्हा सोनं अचानक चमकत असतं. आता बघा, इस्रायलमध्ये इराणमध्ये तणाव झाला, नंतर युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, नंतर अमेरिका आणि चीन याचा आर्थिक संघर्ष देखील झाला. आता याच्यामुळे आता तुम्हाला काय शिकायला मिळालं, तर या सगळ्यामुळे शेअर बाजार आहे ते आता धोकादायक ह्याच्यावरती टर्नावरती आलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस युद्धाची स्थिती निर्माण होते त्यावेळेस काय होत असतं, इराण आणि इस्रायलचं हे युद्ध झालं, नंतर युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, त्यावेळेस जे काही शेअर मार्केटमध्ये लोकांनी जे इन्व्हेस्टर असतात, जे लोक गुंतवणूक करून ठेवलेले असतात ते गुंतवणूकदार पैसे काढून घेतात आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. ज्यावेळेस सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते त्यावेळेस सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्यानंतर सोन्याची किंमत ऑटोमॅटिक त्याची वाढ होत असते. आता या सगळ्यामुळे शेअर बाजार धोकादायक ठरत असतो युद्ध झाल्यामुळे. नंतर जे क्रिप्टो आहे, क्रिप्टो देखील अस्थिर होत असतं. त्यामुळे हे सोनं हे सुरक्षित म्हणून लोक या गुंतवणुकीकडे वळत आहेत. म्हणूनच आता मोठे गुंतवणूकदार सोन्याकडे आता या ठिकाणी वळत आहेत. आता पाहायला तर जागतिक स्थिती पाहायला गेलं तर आर्थिक सहाय्य देखील भरपूर हे जे संकट आले सगळ्यावरती, त्यामुळे सोन्याच्या किमती या ठिकाणी वाढत आहेत. आता यालाच म्हणतात सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट. आता बघा, सोन्यात टाकतात जे मोठे गुंतवणूकदार लगेच सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक टाकतात. ज्यावेळेस जागतिक अशांतता होईल त्यावेळेस लोक लगेच त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता दुसरं पाहिलं तर आरबीआय आणि मोठ्या बँकाचा खेळ कसा असतो बघा, ते देखील तुम्ही जाणून घ्या. तर आता सगळ्यात महत्त्वाचा हा खूप अतिशय महत्वाचा आहे. आरबीआयने 2023 मध्ये आणि 2024 मध्ये जवळजवळ आपल्या भारतातलं 100 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या बँकेला काय गरज आहे सोनं खरेदी करण्याचा, तर दुसरं मित्रांनो, ज्यावेळेस आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर जागतिक स्तरावर त्याची जर व्हॅल्यू वाढवायची असेल तर सोन्याचा साठा देखील या बँकेकडनं असणं गरजेचं आहे. त्यामुळे जवळजवळ 100 टनापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे देखील सोनं देखील खरेदी केलेलं आहे. त्यामुळे आता चीन, रशिया, तुर्की या ठिकाणी डॉलरवर अवलंबित कमी करत आहेत. त्यामुळे देखील जो व्हॅल्यू आहे त्याचे देखील आता कमी होत आहे. नंतर सोन्याचा साठा देखील वाढवत आहेत. आता डॉलरचे व्हॅल्यू कमी करून जे काही डॉलरवर जे दुसरे देश आहेत, चीन असेल, नंतर रशिया असेल, तुर्की असेल, सोने चांदी या ठिकाणी हे देश देखील आता खरेदी करत आहेत.
त्यामुळे आता आपल्या सोने चांदीवर या ठिकाणी किमतीमध्ये वाढ होत आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर जेव्हा बँका सोनं खरेदी करत असतात त्यावेळेस काय होतं, बाजारात आपलं सोनं कमी पडतं आणि त्यामुळे त्याचे भाव वाढत असतात. आता हा झाला एक ट्रेंड. आता 2026 पर्यंत हा चालू राहिला तर आता सोनं स्वस्त मिळणं अवघड आहे. आता इथून पुढे आता सोनं स्वस्त मिळण्याची शक्यता का आहे, तर आता दुसरी बाजू आहे का, जे काय शास्त्रज्ञ काय सांगतात ते देखील तुम्ही जाणून घ्या. जे काय आता अमेरिकेचे जे काय शास्त्रज्ञ आहेत सोन्याचे ते जॉन मिल्स. आता जॉन मिल आता मिनिंग एक्सपर्ट काय म्हणतो, तर भाव वाढले तर मिनिंग देखील वाढले आणि जे काय ओल्ड विक्री वाढली तर आता भारतामध्ये घराघरात सोनं आहे. भावात वाढले की देखील सोनं काय करतात, भाव वाढले की सोनं मोडतात. यामुळं आता अनेक लोक काय करतात, आपल्या भारतातील सोन्याची किंमत वाढली तर आपल्याला 4 पैसे चांगले मिळतील या भावाने सोनं आता दुकानामध्ये विकायला आणतात. त्यामुळे बाजारामध्ये पुरवठा वाढतो, त्यामुळे अचानक भाव देखील खाली येतात. म्हणजे 2026 मध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता देखील आहे. पण आता सध्या या ठिकाणी लगेच होणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. आता 2026 साठी तज्ञाचे दुसरे देखील 3 अंदाज आलेले आहेत. आता एक अंदाज तुम्हाला खरंच आहे तो म्हणजे गोल्डमॅन सॅचचा. आता 2026 अखेर या सोन्याचा अंदाज तुम्हाला पाहिला तर सोन्याचे दर 1,30,000 ते 1.5 लाखापर्यंत प्रति 10 ग्राम हे देखील जाऊ शकतात. त्यानंतर अंदाज तुम्हाला दुसरा सांगतो तो म्हणजे पाहायला गेलं तर जॉन मिल्स. आता जॉन मिल्सच्या अंदाजानुसार सोनं आता या ठिकाणी किती आले हे आता अमेरिकेचे सोन्याचे जे काही हे अंदाज वर्तवतात ते देखील त्यांनी सांगितलंय. म्हणजे सोन्याचा भाव 2026 मध्ये कदाचित सोन्याचा साठा सोन्याच्या खाणी सापडल्या तर 55,000 ते 60,000 पर्यंत येऊ शकतं. अंदाज नंबर 3. तर दुसरं पाहिलं तर अंदाज ब्लँचेट फ्यू याने देखील अंदाज या ठिकाणी वर्तवल्यात. जानेवारी 2026 पर्यंत सोनं देखील कदाचित शेअर मार्केट हे वाढलं तर 90,000 ते 95,000च्या आसपास सोन्याचा दर येऊ शकतो अशी माहिती देखील त्या ठिकाणी सांगली आहे. आणि जून 2026 मध्ये 75,000 ते 80,000च्या आसपास हा देखील सोने येऊ शकतो. हा ठिकाणी तिसरा अंदाज आहे. आता सर्वात रिअलिस्टिक मानला जातो तो अंदाज म्हणजे आता तुम्हाला साठी तुमच्या मनामध्ये आला असेल की हे सगळे अंदाज आहेत, मग सोनं आता नेमकं किती खरेदी येईल, आम्ही आता सोनं कधी खरेदी करायचं, तर मित्रांनो ही देखील याची बद्दल देखील तुम्हाला माहिती देतो. आता सगळ्यात मध्ये तुम्हाला लग्नासाठी सोनं कधी घ्यावं, तर तुम्हाला जर पुढील 6 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला लग्न करायचं असेल, तुमची पाहुण्याशी बोलणी करून ठेवली असेल आणि तुमचा एंगेजमेंट किंवा साखरपुडा झाला असेल तर आता पुढील 6 ते 6 महिने तुम्हाला काय करायचं, तुम्ही पूर्ण सोनं स्वस्त होण्याची वाट बघू नका. आता त्यासाठी तुम्ही थोडं थोडं सोने खरेदी करण्याची पद्धत करा. म्हणजे आता तुम्हाला 6 ग्राम आता तुम्हाला 6 महिने तुम्हाला जवळजवळ एक 30 ते 40 ग्राम तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 6 ते 7 महिने असेल तर दर महिन्याला तुम्हाला 5 ग्रामचं सोनं तुम्हाला खरेदी करायचं आहे. तर जर महाग वाढला, सोन्याचा दर वाढला तर आणि नंतर एका महिन्यात कमी येऊ शकतं. त्यामुळे जे काय अवरेज दर आहे तो अवरेज दर तुम्हाला जास्त हे पडणार, जास्त महाग पडणार नाही. त्यामुळे तुम्ही महिन्याला 5 ग्राम तुम्ही खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला सोनं जे 40 ग्राम तुम्हाला आलं तर ज्यावेळेस दर वाढले तर तुम्हाला तरी देखील तुम्ही 5 ग्राम खरेदी केलं, बरोबर. ज्यावेळेस सोनं स्वस्त झालं त्यावेळेस देखील सोनं खरेदी केलं. नंतर तुम्हाला ज्यावेळेस सोनं खरेदी म्हणजे जो तुम्हाला अवरेज दर मिळतो, जो सोन्याचा दर मिळतो तो तुम्हाला म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मिळतो. आता दर महिन्याला थोडं थोडं तुम्ही सोनं खरेदी करा. भाव कमी किंवा जास्त त्यामुळे फरक पडत नाही. आता जे काही श्रीमंत लोक आहेत हीच पद्धत या ठिकाणी वापरत असतात. आता तुम्ही गुंतवणूकदारासाठी तर तुम्ही सोन्याच्या खरेदीमध्ये इच्छुक असाल तर तुम्हाला काय करायचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर जर तुम्ही गुंतवणुकीसाठी जर इच्छुक असाल तर तुम्ही सोनं घेत असाल तर तुम्हाला फिजिकल डिजिटल गोल्ड म्हणजे तुम्ही हे देखील ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर तुम्ही म्हणजे फिजिकल डिजिटल गोल्ड म्हणजे तुम्ही दुकानांमध्ये जाऊन देखील 24 कॅरेट सोनं देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर पाहिलं तर सोवरगिन गोल्ड बॉन्ड हे देखील या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता. नंतर गोल्ड ETF याच्या थ्रू देखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता. आता बघा दुसरं पाहिलं तर 75,080 देखील याच्या लेवलला तुम्हाला सोनं भेटू शकतं. नंतर तुम्हाला स्ट्रॉंग बाईंग झोन देखील मिळू शकतो, पण थोडा सध्या पाहायला गेलं तर वेळ लागू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा शेवटचा निर्णय आहे तो देखील आता तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी एकच सत्य आहे, तुम्ही अनेक लोक अफवावर विश्वास ठेवला तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. माहितीवर निर्णय घेतला तर तुम्हाला फायदा होणार आहे. आता हे सोने ही 1-2 महिन्याची खरेदी नाही तर 10 ते 15 वर्षाची तुमची संपत्ती आहे. आता तुमचं मत सांगा, 2026 मध्ये सोनं किती जाईल, तुम्ही खरेदी करणार की थांबणार? आज तुमच्या शेअरामध्ये भाव किती आहेत? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.